अरे मैत्रीला मतलब पाहिजेल, काहीतरी मकसद पाहिजेल. हे चार चौकात बसून काय होणार नाही. घरच्यांना तुझ्या बघ रक्कम पाहिजे. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लखा 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 लखा. मला असं वाटतं की हर ओपिनियन दोन्ही ऐकले पाहिजेत, चांगले आणि वाईट, पण करायचं आपलंच. ज्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ती हे आहे की जनरली आता ज्या हिशोबाने मार्केट चालतंय त्या साऊंड मध्ये मिक्स व्हायला नका ट्राय करू. विसरते विचार तू नाच, एकाचा उपाय तू नाच, फिकीर नाही उद्याची आज, एकाचा उपाय तू नाच. माझं असं आहे की मी जेवढा कम्फर्ट झोन मध्ये आहे इकडे की मला ट्राय नाही करावं लागत मराठी. आता आपण मराठीत बोलतोय राईट, मला थोडी ट्राय करावं लागतंय ते बोलायला. कापसाचं काळीच नि दगडाचा जिगरा, हिशोब नाही ठेवला मी मित्रात, कमवलीत माणसं तर जिंकलास, हातावर हात ठेवून बसलो नाही बिनकाम, गाडी बंद पडली तर शेअरिंगच्या रिक्षात, स्टुडिओला सुट्टी नाही अजिबात, मिळो की न मिळो प्रतिसाद, जे पण लिहिलेलं नशिबात पळून नाही जात. हे आमचं असं बजेट बनवतं काय करायचं, पैसे नाही आहेत तुमच्याकडे, काय बनवणार याचं. पण जर मला कमी पैशात आणि कमी टाइमात तेच काम भेटतंय तर आय विल प्रिफर टू डू दॅट विथ AI. पण 17 नाही 70 पाहिजेलाय, मुद्दल पण भक्कम पाहिजेलाय, पटकन पाहिजेलाय, मुंबई नाही पुणे नाही धरती पण अखंड पाहिजेलाय, पोटांवर विश्वास नि भरोसा जर स्वतःवर, हमखास मी जे पण इथं बोलतो ते होणारच मी उत्थट. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आणि दीपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. कारण दिवाळीच्या निमित्तानं प्रीमियर दिवाळी या कार्यक्रमामध्ये विविध कलाकारांसोबत आपण गप्पा मारतोय, त्यांच्या कामाबद्दल जाणून घेतोय, त्यांचे अनुभव जाणून घेतोय. आणि असेच 2 कलाकार पुन्हा एकदा आपण त्यांच्यासोबत आज गप्पा मारणार आहोत. कारण तांबडी चांबडी हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं, तेव्हाही आपण त्यांची मुलाखत केली होती आणि त्यानंतर दोघं उत्तम कामं करतायत आणि दिवाळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपण त्यांच्यासोबत गप्पा मारतोय. क्रिटिक्स आणि श्रेयस आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे आणि हॅपी दिवाळी तुम्हाला दोघांनाही. हॅपी दिवाळी तुम्हाला पण. मला खूप छान वाटतं, आपण याच स्टुडिओमध्ये मुलाखत केली होती, तेव्हाही तुम्ही उत्तम कामं करत होतात, पण त्या मुलाखतीनंतर इतकी छान कामं करतायत, मला खूप छान वाटतंय. तुमची काय भावना आहे या निमित्तानं तुम्हाला सांगायची वाटते? कारण बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. श्रेयस, तू बरीच कामं केलीस त्यानंतर. हो, आपलं तर काही ना काही नवीन गाणी, नवीन शो जसं काही ना काही चालूच आहे. पण आता मी परत आपण त्याच जागेवरती बसलो 1 वर्षाभरानंतर नवीन गोष्टींबद्दल बोलायला, एवढ्या चांगल्या मुहूर्तावरती. खूप बरं वाटतं मला. क्रिटिक्स माझं तर तेच दिवाळी ते दिवाळी डिफरन्स आलेला आहे मला, की लास्ट दिवाळी कसा डिफरन्स होता आणि या दिवाळीत कसं आपण त्याच गाण्याबद्दल अजून बोलतोय आणि ते अजून तेवढं आहे रेलेव्हेंट. आणि हे खूप कमी होतं असं बघितलंय की गाणं कुठलं एवढं चाललंय की बाबा दुसरा वर्ष पण त्याच्याबद्दल बोललं. कधी कधी वर्षभरानंतर ते कलाकारही दिसत नाही, असंही बऱ्याचदा झालेलं आहे. पण तुम्ही वर्षभरात सातत्यानं दिसताय, कामं करताय आणि आता नव्या कामाबद्दलही आपण बोलतोय, विच इज अ गुड थिंग. मला सगळ्यात आधी MVP बद्दल सांगा. मराठी वाजत पाहिजे जे म्युझिक फेस्टिवल तुम्ही मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, तर त्याबद्दल क्रिटिक्स सांग, काय पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला? मला वाटतं 30 ते 40 असे कलाकार तिथे प्रेझेंट झाले आणि त्यांनी त्यांचं परफॉर्म केली, त्यांची कला सादर केली. हो, खूप पहिली गोष्ट तर असं पहिल्यांदा झालेलं आणि हे आम्ही सगळ्यांना लाईक छाती टोकून आता बोलू शकतो की पहिल्यांदा मराठी ओनली म्युझिक फेस्टिवल झालेला आहे. कारण की ह्या आधी मराठी आर्टिस्ट मॅक्स टू मॅक्स कुठल्या तरी एका दुसऱ्या इव्हेंटमध्ये एखादा त्यांचा स्लॉट किंवा काय असं असायचं, पण अख्खा इव्हेंट हा मराठी आर्टिस्ट लोकांना डेडिकेटेड, हा हे स्वप्न होतं माझं आधीपासून. कारण की आधी असं दुसऱ्या भाषेत आहे हे आणि त्यांच्याकडून आम्ही इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे की हे लोक बघ कसे करतात. आणि त्यासाठी सर्वात मोठं श्रेय जातं ते सर्व फॅन्सला, कारण की त्यांनी तेवढा विश्वास दाखवला की आम्ही या फेस्टिवलला येतो. कारण की आजकाल लाईव्ह इव्हेंट्स म्हणजे बरेच वाढलेले आहेत, पण कसं आम्ही कुठे ना कुठे बघतो की एक फॉरेनर ऍक्टच ते जास्त ऑडियन्स पूल करू शकतोय. हे आम्ही इंडियामध्ये आम्हाला नोटीस करायला भेटतं की का इकडचे का नाही, काही इकडचे लोक तर ह्यांचं म्युझिक ऐकतातच की. तर आमचं आहे की नाही आपण खास मराठी बनवूया. आणि आता असं नव्हतं की बाकीचं कोणी येऊ नाही शकत. आम्ही बरेच माझेच कितीतरी फ्रेंड जे अमराठी आहेत ते त्या शोला आले, ते श्रेयसचे फॅन आहेत. कारण की श्रेयसने एक बॉलिवूडचं गाणं केलेलं, त्याचे फॅन, म्हणजे ते असे फॅन्स आहेत ज्यांना हे म्युझिक आवडतं. जसं आपल्याला काही लोकांना पंजाबी आवडतं, आपण त्यांचे फॅन आहोत, आपल्याला काय ती भाषा किंवा काय नाही, पण त्यांचं गाणं आवडतं म्हणून आपण. तर तेच आम्हाला करायचं होतं की या सर्वांना, या फॅन्सला आणि या आर्टिस्टला एका जागी आणूया आणि त्यांना एकत्र मजा करूया असं होतं. आणि असं पहिल्यांदा स्टार्टिंगचे 2 महिनेभर आमचं चाललेलं काय होणार काय होणार, टेन्शन मध्ये तर होतोच आम्ही. काही पहिल्यांदा असतं तर त्याचं थोडंसं असतंच की अरे कसं होईल, काय होईल, लोक येणार का नाही, कसं वाटेल. तर बऱ्याच लोकांनी आम्हाला साथ दिली, झीने स्पेशली आम्हाला साथ दिली की करून असं काहीतरी, कारण की दे आर ऑलवेज नोन टू डू सम एक्सपेरिमेंट मराठीच्या.
जे पण आमचे स्पॉन्सर्स होते ऑन बोर्ड त्यांनी आम्हाला साथ दिली. वर्ल्ड ऑफ वाईब जो रॉक कच्ची जो माझा मॅनेजर आहे त्याचं कंपनीने अख्खा प्रोड्यूस केलेला शो, तर सर्वांनी खूप मनापासून मेहनत केली आणि ते नंतर दिसून आलं. आणि नंतर ते फॅन्सचं प्रेम, त्याच्यावर आता सगळे व्हिडिओ सगळे टाकतात रील्सवर वगैरे, Yes. तर ते बघून असं वाटतं यार काय किती मोठी गोष्ट झाली आपण हे केलंय. तर खूप बरं वाटतं हे. आणि त्या स्पॅन मध्ये जसं लास्ट दिवाळी ते या दिवाळीच्या स्पॅन मध्ये ही गोष्ट सगळी बऱ्याच झाली गोष्टी झाल्या. हे बघून असं वाटतं की नाही हे दिस इज गुड वे ऑफ प्रोग्रेसिंग जे आम्ही करतोय. तू उल्लेख केला श्रेयसच्या गाण्याचा, मला त्याच्याबद्दलही जाणून घ्यायचंय, कारण तू विविध गाणी करत होतात, पण शाहिद कपूर साठी त्याच्या त्या चित्रपटासाठी ते गाणं करणं काय होतं म्हणजे? अरे शाहिद कपूर असं लहानपणीपासून असं फेवरेट आहे. ऍक्टिंग, मूवीज, डान्स सर्वच त्याचं. आणि आता एकतर ही मूवी पण साऊथ इंडियन डिरेक्टर्सनी बनवलेली, त्या लोकांनी अप्रोच केला मला मराठी गाण्यासाठी. मी सरप्राईज होतो खूप, नक्की काय हवंय तुम्हाला एक्सेट्रा एक्सेट्रा. मग त्या लोकांनी मला नक्की त्याचा कॅरेक्टर सांगितला की तो मूवी पण मुंबईमध्ये सेट आहे, ही इज प्लेइंग अ पोलिसवाला, थोडा बॅड ॲज पोलिसवाला आहे, तो ऐकत नाही, पोलिसांचंच ऐकत नाही. म्हटलं ओके, कॅरेक्टर तर इंटरेस्टिंग आहे. मग त्यावरती आम्ही बसलो, थोडं जॅम वगैरे केलं, पण त्यानंतर जे गाणं आलं ते एकदम असं कॅरेक्टर हुक एकदम परफेक्ट बसलं त्याला. मला पण खूप समाधान वाटलं ते म्हणून. प्रचंड ते पण त्यावेळेस ते आलं तेव्हा व्हायरल, मला ऐकायला मिळेल आता या निमित्तानं थोडं. देवा आपल्या मर्जीचा मालिक, जे ऐकत नाही कानाखाली खातील, शहाणपणा शिकू नको अशी बात, फुकटमध्ये देवाघरी जाशील. हो वाईब. पण या सगळ्यामध्ये तुम्ही कामं करत असाल क्रिटिक्स, तू अनेक डीजेज आणि पॉप्स मध्ये ज्या पद्धतीनं मराठी गाणी वाजवतो आणि त्या तुझा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे त्यासाठी, किंवा श्रेयस तू मराठी गाणी आता शाहिदचं चित्रपट झालं त्यासाठी केलेलं मराठी गाणं असेल, मराठी कल्चर बद्दल कायम बोललं जातं ती ही आपली संस्कृती नाही, रॅप आणि हे असतानाही त्या लाईन मध्ये तुम्ही मराठी पण आणण्याचा प्रयत्न केलेला, विच इज गुड थिंग. पण हे करत असताना प्रेक्षकांचं काय तुम्हाला रिस्पॉन्स असतो? तुम्ही मराठीमध्ये करताय, मराठी पण आपलं जपताय, ते काय पद्धतीनं रिॲक्ट होत असतात? मला तर पॉझिटिव्ह रिस्पॉन्सच आलाय. व नेगेटिव्ह रिस्पॉन्स तर हर गोष्टीत येतो. म्हणजे तुम्ही कितीही चांगली गोष्ट करा जगात, लाईक आईन्स्टाईनने त्याची थेरी काढली आणि त्याला पण नेगेटिव्ह रिस्पॉन्स आलेला, पण आज काय आपण विसरलो थोडे त्या गोष्टीला. तर मला असं वाटतं की हर ओपिनियन दोन्ही ऐकले पाहिजेत, चांगले आणि वाईट, पण करायचं आपलंच शेवटी. तर मला असं होतं की मी करतच होतो, मला सगळं भेट होतं, काय काय लोक बोलते हे काय आपल्या संस्कृती, आपण डीजे आणि हे काय वगैरे वगैरे आहे का किंवा काय. पण जर ते वाईट असतं, जर ते येणारे असते ते आलेच नसते, राईट. आणि आम्ही काय असं, मला तरी ते वाईट वाटत नाहीये. ज्या दिवशी जर मला पण क्लिक होईल की नाही मी काहीतरी चुकीचं करतो, डेफिनेटली मी त्या नेगेटिव्ह फीडबॅकला बघेन की हा मला वाटतच होतं मी काहीतरी चुकीचं करतोय ते. तर मला असं वाटतं आपला ऑडियन्स आहे ना खूप चांगला आहे, मराठी ऑडियन्स. दॅट्स वाय आपण मराठी मूवीज जे पण बनतात, भले ते कमर्शियली सक्सेसफुल नाही झाले, बट ते असे मार्क ठेवून जातात की ते लोक ते मूवीज वर्षानुवर्ष लक्षात राहतात. तर आपला ऑडियन्स खूप काय बोलतात त्याला, दोन्ही फीडबॅक्स आहेत त्यांच्याकडे. तर आम्ही ब्लेस्ड आहोत की आम्हाला ऑडियन्स असा भेटलाय, म्हणून आम्ही नवीन गोष्टी करू शकतोय. जर आम्ही काहीतरी नवीन केलं असतं, त्याला काहीच अप्रोच आला नसता, तर आम्हाला ते करण्याचं हेच नसतं वाटलं. लाईक श्रेयस जे रॅप करतो आणि ते त्याचा झोन वेगळा आहे, तर तो जेव्हा करतो आणि फॉर एक्झाम्पल त्याला जर कोणी प्रोत्साहन नसते दिलं, कुठल्या ऑडियन्स आले नसते की बोलले असते हे काय वगैरे, तर ते आम्हाला काय बोलतात त्याला मोटिवेशनच तेवढं पुश नाही भेटत. पण मला वाटलं देवाच्या कृपेने मॅक्सिमम पॉझिटिव्हिटीच होती आपल्या प्रेक्षकांकडून, ते ओपन होते ऐकायला. आणि आम्ही पण कसं ऑनेस्टली जे आहे ते मांडत होतं, म्हणून ते पण चांगल्यापणे ऐकत होते आणि मग ते कनेक्शन होऊन गेलं. पण गेल्या काही वर्षात मराठीत रॅपर खूप मोठ्या संख्येने समोर येतात. म्हणजे रॅपर्स होते, पण हिंदीतले काही मोजके जे रॅपर आहेत त्यांना ती लोकप्रियता मिळत होती, त्यांची नावं होती, इंटरनॅशनली रॅपर्स होतेच. पण मराठीतले गेल्या काही वर्षात खूप जण आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळेजण त्यांची कला ती रील्सच्या माध्यमातून सादर करतात. पण मला ते बघून खूप बरं वाटतं, कारण रॅपर्स जनरली भारतामध्ये असे खूप होते. मराठीमध्ये पण बऱ्याच टाइमापासून रॅपर्स होते, पण ते असे बाहेरच नव्हते येत. आणि एक असं होतं की मराठी रॅपला तेवढं मे बी आधी असं मार्केट नव्हतं. आधी मार्केट नसल्यामुळे काय झालं, लोक पण तेवढं हिचकी जायचे की मी मराठी. मला असे खूप सारे रॅपर्स माहिती आहेत जे आधी फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये रॅप करायचे, मग त्या लोकांनी स्विच केलं कारण हिंदीला जास्त ऑडियन्स होतं.
असे मी असं पर्सनली माझ्या मित्र आहेत अशा लोकांना ओळखतो. पण अच्छा. ते का, कारण तेव्हा मार्केटच तसं होतं. पण आता हळूहळू अशा गोष्टी झाल्या की आणि मराठी मार्केट पण एवढं चांगल्या लेवलवरती ओपन अप झालंय की आता सर्वांना कळतं की आपल्याला जे बोलायचं ते आपण मांडलं तर आपले भाषिक पण आपले ऐकणारे आहेत आणि त्या गोष्टींनी मला वाटतं त्या लोकांना मोटिवेशन भेटतं. पण अशी लोक आहेत जे सकाळी शास्त्रीय संगीत ऐकतील तर इव्हिनिंगला त्यांना हो, एखादं मीच. रॅप ऐकायला आवडतं. असेही ऑडियन्स आहेच. हो. पण अनेकदा तुम्हाला असं जाणवलं का काय हे काय तुम्ही हे करताय असं तुम्हाला कधी कधी हिणवलं गेलं त्या गोष्टी? नाही मला तर वाटतं ह्याचं पण तसं झालं की आपण कोणत्याही टाईपचं म्युझिक मला हो. ऐकायला आवडतं. काही टाईपचं म्युझिक इंडियन तर जास्तच आवडतं मला. इंडियन तुम्ही काही वाजवा मी ऐकत बसेन. वा. पण तेच आहे ना, एक तुमची कला असेल त्याच्यात ते पोटेन्शियल असेल तर ते त्या पद्धतीनं पोहोचलं जातं थोडी जे तुमच्या दोघांच्या बाबतीत झालं. ऑनेस्टी मी बिलीव्ह हो, करतो की हो. ते जेवढं ऑनेस्ट आहे. आम्ही काय बनायचा प्रयत्न नाही करत आहोत. जे मी आधी करायचो, जे मी आधी म्युझिक बनवायचो तेव्हा असं वाटलं खूप मी काहीतरी बनायचं ट्राय करतोय, हा. काहीतरी फॉरेनर बनायचं बघतोय. पण ज्या दिवशी आपण असं नाही की मराठी, माझं असं आहे की मी जेवढा कम्फर्ट झोन मध्ये आहे इकडे की मला ट्राय नाही करावं लागत मराठी. आता आपण मराठीत बोलतोय राईट, मला थोडी ट्राय करावं लागतंय ते बोलायला. बरोबर. ते जस्ट निघतंय माझ्यातून. तर ते जेवढं ऑनेस्ट असतं ते समोरच्याकडे ऑनेस्टली निघतं. जर मी फेक बनायला ट्राय करणार मग ते फेक पद्धतीनेच बाहेर निघणार आणि ते कदाचित पोचणार नाही. मग ते तुम्ही कुठलंही करा, हिंदी करा, इंग्लिश करा, जर ते ऑनेस्ट नाही आहे तर ते तसं कनेक्ट होणारच नाही, असं माझं आमचं म्हणणं. पण बहुधा डीजे म्युझिक आणि रॅपशी रिलेटेड लोक त्यांचं एक राहणीमान वेगळ्या पद्धतीचं असतं. पण तुमच्या दोघांमध्ये मला ती कायम सिम्प्लिसिटी दिसते. कारण म्हटलं म्युझिक ह्याच्यामध्ये पण आम्हाला असं रूट्सनीच पकडून ठेवलं. म्युझिक जरी कन्सिडर केलं तरी आम्ही खूप इंडियन म्युझिक वरती ग्रो झालो. म्हणजे बहुधा असतं ना की एक हेडफोन्स असतात, एक ती अशी तसं होतं टोपी आधी असते. जेव्हा माझी सुरुवात झाली तेव्हा पण मी हेडफोन होती? मोठे हुडी घालून फिरायचो. अच्छा. मग थोडी नंतर जशी अक्कल येत जाते तसं कळतं की आपण काय प्रिटेंड करायचं, सेल्फ अवेअरनेस कडे जातो आपण प्रिटेंड करायचो की आपण हे जे बघतोय तेच आहे, मी मला तसं व्हायचंय असं. अच्छा. पण तो एक ऍटिट्यूड पण कॅरी करावा लागतो ना, तुम्ही हो. रॅपर पण रॅपर आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रात जन्मल्यामुळे बाय डिफॉल्ट तो तसा ऍटिट्यूड माझ्यामध्ये तर होता आधीपासून. अच्छा. तर त्यामुळे ते त्या ह्याच्यात अजून ते जुळून आलं असं मला वाटतं. आणि तुझ्या बाबतीत क्रिटिक्स म्हणजे डीजेच्या ह्याच्यावर त्याच्यात पण तुझा तो मराठी वाजलाच पाहिजे त्याचा तो टी शर्ट असतो, तुझा गॉगल, दॅट्स इट. आणि मी जनरली जर इकडच्या डीजेसचा माहिती नाही, मी बाहेरच्या डीजेला खूप फॉलो करायचे आणि ते खूप सिम्पल राहायचे. बाहेरचा कुठला डीजे असं जगामागामध्ये नाही राहायचा, सगळे टी शर्ट आणि हे घालायचे. त्यांचं असं तर म्युझिकवर लक्ष द्या जास्त, मी जे बनवतो त्याच्यावर लक्ष द्या. मोठे मी डीजेस बघितले लाईक मार्टिन गॅरिस, हार्डवेअर, टी शर्ट आणि नॉर्मल असतं. त्यांच्यात तो कल्चर आलाच नव्हता कधी. डीजेंग हा आर्ट फॉर्मच, कारण आम्ही 2-2 तास 3-3 तास प्ले करायचं असतं. इट्स नॉट अ परफॉर्मन्स. मी 4 गाणी घालव, आम्हाला ती 2 तास 3 तास वाईब क्रिएट करायचे. तर ते मी आजकाल झालं असेल की लोक कपडे वगैरे ते सगळं त्यांना दाखवायचं, बट जे ग्रेट्स आहेत त्यांनी कधी प्रिटेंड करायचं ट्राय नाही केलं. त्यांच्याकडे जे टॉपला आहेत ते लोक नाही प्रिटेंड करत, तर आपण कोण आहोत हे सगळं प्रिटेंड करायला. ते लोक कशावर लक्ष देतात? म्युझिकवर. तर म्युझिकवर लक्ष द्या, जो ऍटिट्यूड आहे तो म्युझिक मध्ये दाखवूया. त्यात जे पण ट्रान्सलेट करायचं आहे मला की माझा ऍटिट्यूड काय, बाकी सिम्पल राहणार. मला जर कम्फर्टेबल तसं वाटतंय तर मी तसंच जाईल असं. पण ते तुम्ही जे काही असेल आउटफिट, पण जेव्हा तुम्ही तुमचं गाणं किंवा जे आर्ट सादर करता तेव्हा मला वाटतं तुफान जी गर्दी असते किंवा जो रिस्पॉन्स असतो तो अप्रतिम असतो. पण मला रॅपिंगच्या बाबतीत एक आणखीन एक कुतूहल असं वाटतं की राईम, त्याच्यात राईम असलं पाहिजे, स्टोरी असली पाहिजे. काय तुझा काय थॉट असतो त्याच्यामधनं जेव्हा तू लिहितोस तुझी गाणी? कारण आम्ही बघतोय त्याच्यात खूप वेगळेपण आहे तुझ्या. आधीपासूनच मी मुलाखत करण्याआधी अनेक तुझे रॅप ऐकले, तू अगदी कॉम्पिटिशन्स वगैरे ते करायचं तेव्हापासूनच काहीतरी एक म्हणणं असतं किंवा फक्त रायमिंग नाहीये त्याच्यामध्ये. हो बरोबर. तर मला असं वाटतं की मेन एक फॉर्म ऑफ एक्सप्रेशन नक्की तुला माझा हा प्रोसेस आहे की जे तुला इथे फील होतंय ते बिना फिल्टर पेपरवरती काढायला बघायचं. तर त्या प्रोसेसमध्ये मी आता जसं रॅप लिहायला लागलं तर आधी माझ्या डोक्यामध्ये कसं बेसिक आपण निबंध कसा लिहितो तशी एक माझ्या डोक्यामध्ये गोष्ट असते, त्यामध्ये राईम नसतात, काहीच नसतात. मला माहिती असतं मला हा किस्सा एक सांगायचा. मग मी जेव्हा लिहायला बसतो बीट ऐकतो, मग त्याचा तो ठोका येतो त्याच्यावरती, ते ऐकत त्याच्यामध्ये मग फ्लो मध्ये बसवायचं, त्याला तालीमध्ये बसवायचं, मग त्याच्यामध्ये राईम्स टाकायचे, असं एक बिल्डअप करत जातो. त्याच्यामध्ये असं नाही की जर मी खूप सारे राईम्स लिहिले तर मी काहीतरी चांगलं बोलतोय म्हणून. त्यामध्ये मेन कसं सरळ शब्दात जी तुझी भावना आहे ती मांड, हा एक मेन अप्रोच असला पाहिजे. तुझं जवळचं कोणतं रॅप आहे जे तुला असं वाटतं हे मी काहीतरी भन्नाट लिहिलंय? माझं एक गाणं आहे त्याचं नाव आहे कापसाचं काळीज. येस, त्याचं काहीतरी
कापसाचं काळीज नी दगडाचा जिगरा, हिशोब नाही ठेवला मी मित्रात कमवलीत माणसं तर जिंकलास, हातावर हात ठेवून बसलो नाही बिनकाम, गाडी बंद पडली तर शेअरिंगच्या रिक्षात, स्टुडिओला सुट्टी नाही अजिबात, मिळो की न मिळो प्रतिसाद, झेपणे लिहिलेलं नशिबात पळून नाही जात, जी निवडलीस वाट तू चालत राहा ठाम. आणि असं पुढे आहे. वा, ह्याच्यातलं स्टुडिओला सुट्टी नाही हे मला आठवलं. दिवाळी हा. सुट्टी नाही. कोणाला स्टुडिओला ते सुट्टी? मला क्लिक झालंय सगळ्यात जास्त. पण क्रेटिक्स तुझं दिवाळी गाणं आलंय, मी बघितलं त्याचे रील्स आणि हे ते हो. त्या गाण्याबद्दल सांग ना तू. ते पण ते एकदम वेगळं गाणं वाईब आहे तर- ते गाण्याचं. ऍक्सिडेंटली ते बनलेलं ते म्हणजे असं मी कधी असं फेस्टिव्ह पकडून सीझन पकडून असं गाणी बनवत नाही की म्हणजे ही सीझन आला आपण गाणी बनवा. पण हे गाणं मला एका ऍडचं आलेलं, like मी सांगू नाही शकत कुठलं, बट ते ऍड साठी मला बनवायचं होतं, जे काही कारणामुळे दुसऱ्या कुणाला तरी भेटलं. अच्छा. पण माझ्याकडे होतं आणि दिवाळी आलेली आणि मी बोललो चल याचं काय ते करूया. तर ते मी ब्रँडचं जे पण नाव वगैरे ते सगळं काढलं त्याच्यातून आणि मी विचार केला मी काहीतरी करतो याला, हम्म. माझंच मी सिंग केलं त्याला. आणि बिकॉज मी इलेक्ट्रॉनिक म्युझिक बनवतो तर माझा आवाज मी मॉड्युलेट करू शकतो, लाईक हो. बिकॉज मी काही गायक असा सिंगर नाही. तर मला असं झालं काहीतरी दिवाळीचं असं असं करायचं. काय काय माझे रॅपर फ्रेंड्स होते, मला अरे ह्याला काहीतरी रायमिंग वर्ड आहे का, ह्याला काहीतरी आहे का, असं त्यांना विचारून अच्छा. म्हणजे 4-5 लाईन बनवले आणि मला अरे मस्त झालंय गाणं, काहीतरी याला टाकूया असंच बाहेर टाकूया. तर काही आयडिया नव्हती त्याचा व्हिडिओ काय कसा बनेल किंवा काय. तर माझा एक फ्रेंड होता जो आमच्या पार्टीजला येत असतो. तर मी बोललो हे आयडिया अशी होती की दिवाळी हा कॉन्सेप्टला आपण हम्म. आधीपासून खूप अरे पारंपरिक अंघोळी करून वगैरे ते आहे, बट ते आता मॉडर्न पद्धतीने जरा वेगळं झालंय. हो. आता पोरं बाहेर दिवाळी दिवाळी सेलिब्रेट काय party करायला साठी ते आता पोरी बघायला जात आहेत. सो असं गाणंच नाही कुठे, लाईक सगळे लोक बाहेर जातात. शॉर्टेजींसाठीचा मतलबच ते आहे की ती मुलींना साडीमध्ये बघायला जातात की भेट मला खाली वगैरे. तर बेसिक आहे. तर मला की आपण दिवाळीचं मॉडर्नायझेशन दाखवलं नाही कुठे. हम्म. तर मला हे दाखवायचं आहे, मला ते सेलिब्रेट कशी करतात दिवाळी ते जग दाखवतच आहे. लेट शो हे आपली पोरं काय करतायत दिवाळीत, अच्छा. आम्ही काय करतो है ना, पार्टीतली पोरं काय करतात. तर तो एक आमचा फ्रेंड आहे, तो नेहमी पार्टीला यायचा. ते मला तू ये, हा व्हिडिओ तूच बनव, हम्म. मला नाही माहित कसा बनवायचा आणि काय बनवणार आहेस तू. मग ते इन्फ्लुएन्सर्स होते काय काय जे ओळखीचे होते, मला अरे असं बनवायचं आहे, मला काही क्लू नाही, बनवणार काय, ते मला विचारतं बनवायचं काय, मला नाही माहित काय बनवायचं. अच्छा. तर मी बोललो ठीक आहे असं आहे ना, ते शब्द काय आहेत असे असे आहेत ना, मग ठीक आहे काहीतरी असं करा तुम्ही, पोरं आहेत आणि पोरी आहेत आणि ते असे त्यांना लाईन मारतायत वगैरे, असं काहीतरी करा. कारण की लिटरली टाइम नव्हता, 2 दिवसावर दिवाळी होती, ओके. म्हणजे टाइमच नव्हता आमच्याकडे काय बनवायचं. लास्ट मोमेंट वाला हा, आणि हे कोणीच ह्यांनी आयुष्यात कधी म्युझिक व्हिडिओ नव्हता बनवला. हे लोकांनी रील्स बनवलेले काय काय. अच्छा. मी बोलला असं विचार करा, रील्सच बनवताय पण वर्टिकल म्हणजे हॉरिझॉन्टल बनवतात, असा विचार करून बनवा. तर त्यांनी काय ना काय करून डोकं लावलायचं असं असं करूया, आणि हॅट्स ऑफ टू देम, त्यांनी एका दिवसात ते पुल ऑफ केलं कसं तरी. आणि असं होतं की म्हणजे आमचं असं बजेट पण होतं काय करायचं, पैसे नाही आहेत आमच्याकडे, हे काय बनवणार याचं. तर बोलले की अरे लाईट्स लागणार, हे लागणार. तर त्यांनी सगळे जे तांबडी जे डिरेक्टर्स आहेत त्यांनीच बनवलंय. अच्छा. हा, तर ते स्मार्ट आहेत त्याच्यात, करण आणि ओमकार. तर ते बोलले की ठीक आहे आपण काय करूया, ऑलरेडी दिवाळी आहे, कुठेतरी अशी एक जागा असेल ना जी लिटअप असेल, अच्छा. जिथे लाइटिंगची गरज नाहीये कारण की दिवाळी चालू आहे. तसंही गेले शिवाजी पार्क, बेस्ट. शिवाजी अच्छा, ते शिवाजी पार्कच्या पार्कमध्ये मध्ये मग केलं. लाईट Wow. आहेत, कशाला लाईटीची गरज आहे. तर ऑलरेडी कमाल. लाईटी आहेत, झगमगतायत, कुठे पण जावा तिथे लाईटी आहेत. हम्म. तर लाईटीचा खर्च वाचला. कॅमेरा त्यांनी एकदम त्यांचे वाले वापरले, फटाके तर उडतातच, फायरवर्क्स पण दिसले तुम्हाला. तर आम्ही सिच्युएशनचा यूज करून, आणि मी दुसऱ्या दिवशी फ्लाय करणार होतो दुबईला, तर त्याला ते बोलले अरे तुझा एक शॉट घ्यायचा आहे, त्याच्यात मध्ये मी आलो आणि तो बोलला एक शॉट करून मी जातो आता निघतो. तसा करून तो शूट झाला व्हिडिओ, आणि हे झालं लास्ट वर्षी, ह्या वर्षी नाही. मग ते बघितलं टी सिरीजने कुठून तरी तो व्हिडिओ, आणि मग मला ते फुगडी सॉन्ग भेटलं. ते बोलले की अच्छा. आम्हाला ते आवडलंय, तुमचा आवाज ते बोलतोय ना मध्ये. आणि मी माझं ते सिंगिंग डेब्यू झालं ते. मी कधी प्लीज ऐकव ना आम्हाला थोडंसं क्रिटिक. अरे ते एवढं हे आता माझ्याकडे आलंय, आता ऐकून टाका. उठा उठा दिवाळी आली, उठा उठा तू भेट मला खाली, उठा उठा शॉर्टेजिंग सारी. प्लीज श्रेयस. नाही मी नको. असं आहे माझं सिंगिंग. आणि याच्याने त्यांना पण हे किती कमालीच आहे ना, टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला त्या गोष्टी त्याचं ट्रान्झिशन करता येतं. हो, मग नॉर्मल एका माईकवर जसं आता मी बोललो तसंच बोललो, बट बिकॉज मी ते सॉफ्टवेअर मध्ये काम करतो आणि ते मला माहिती आहे की हे मी पिन करून इकडे असं करू शकतो, तर तसं मी त्याला पोझिशन करून केलं. आणि मग टी सिरीजला आवडलं, टी सिरीज बोलले की आम्हाला तो पार्ट यूज करायचा त्याच्यात. मी बोललो ठीक आहे, मग हे गाणं आपण नेक्स्ट दिवाळीमध्ये टाकूया. मग या दिवाळीमध्ये ते बोलले की चला आता
टाकूया. आणि लिटरली हॅट्स ऑफ टू द होल टीम ज्यांनी ते व्हिडिओ बनवला. लास्ट मोमेंटला जे पण त्यात काम करतात, लास्ट मोमेंटला एका कॉलवर सगळे येऊन पटपट सगळे रेडी होऊन त्यांनी केलं. आणि मला असं वाटतं हे लोक भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी, कारण की मी तर गाणंच बनवलेलं, त्यांनी त्याच्यावर आयडिया बनवून काय ना काहीतरी केलं आणि ट्रस्ट दाखवला माझ्यात. कारण की तेव्हा ते गाणं कुठल्या टी सिरीजचं नव्हतं, तेव्हा ते माझ्या लेवलवर जाणारं गाणं होतं, पण नंतर आता ते टी सिरीजचं गाणं झालं. सो एव्हरीवन वॉज हॅपी की अरे आम्ही एवढं असं एंड मुमेंटला गाणं बनवलं, आता ते तिकडे आहे. सो ते शिकायला ह्याच्यानं हे भेटलं की तुमच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस ना, त्याच्यातून मग तुम्ही करू शकता काम. हर गोष्टीत काहीतरी मोठं झालं नाही ना, माझ्याकडे ही कमी आहे ती कमी असं लागत नाही. पण मला या सगळ्यामध्ये हे की आता तू टेक्नॉलॉजीचा उल्लेख केलास, तर AI मुळे कशा पद्धतीनं तुमच्या क्षेत्रामध्ये त्याची मदत होतीये? सिम्प्लिफाय झाल्यात गोष्टी, काय झालेलं म्युझिक म्युझिकमध्ये? बनवण्यामध्ये मी तर आधीपासूनच वापरतोय. सो बिकॉज मी रिमिक्सेस बनवतो, तर रिमिक्सेस बनवायला कसं ओल्ड गाणी जी आहेत ना त्यांच्यात ते वोकल असतात, ते त्या गाण्यावर तुम्ही रिमिक्स नाही बनवू शकत, तर तुम्हाला फक्त वोकल फाईल लागते. आता मी काय त्या स्टुडिओमध्ये तर नव्हतो की मला त्याचं फक्त वोकल भेटेल, त्याचा कॅरिओके काढावा हा लागतो. फक्त वोकल व्हर्जन. तर AI मुळे ते केवढं सोपं झालंय की आता मी जेव्हा AI ने एक्स्ट्रॅक्ट करतो एखादा वोकल, तर एवढा क्रिस्टल क्वालिटी साऊंड करतो जसं की मी आता स्टुडिओमध्ये बसून काढलेलं आहे. लोक गाणीही बनवतात AIचा वापर करून. काय ते मी ऐकते की व्हॉइस पण तुम्ही हे करू शकता, तुम्ही कोणाचाही आवाज रेप्लिकेट करू शकता. पण मला तर वाटतं हा जो पॉईंट बोलतोय तो की आम्ही आता म्युझिक बनवायला AI नाही वापरते, पण त्याच्यामध्ये ज्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत जसं एक्स्ट्रॅक्ट करायचं, असिस्टंट परफेक्ट असिस्टंट आहे, तो फास्ट काम करतो एका ह्युमन पेक्षा. लाईक हे जे ह्युमन पण करू शकतो स्टुडिओमध्ये बसून आवर्स त्याच्यावर काम करून त्याच्यातलं वोकल काढून. पण जर मला कमी पैशात आणि कमी टाइमात तेच काम भेटतंय तर आय विल प्रिफर टू डू दॅट विथ AI. आणि अजून बरेच आता टूल, जसं सुनो करून एक टूल आहे जे खूप आता चर्चेत आहे, जे तुम्ही फक्त लिहा एक टर्म की मला असंच गाणं पाहिजे, ते त्याचं लिरिक्स लिहून सिंगिंग करून अख्खं गाणं तुम्हाला देतं विदिन सेकंड्स. हे आलेलं आहे आणि आय थिंक सो ते पण त्याला पण मी ॲज अ असिस्टंटच बघतो. फॉर एक्झाम्पल मला आयडियाज ऐकायचे आहेत, आता मला 10 आयडियाज ऐकायचे, तर 10 म्युझिक प्रोड्युसर लोकांना बोलून ते आयडियाज ऐकण्यापेक्षा मी AI कडून ते आयडियाज ऐकेन की असं पण होऊ शकतं. राईट. लाईक फॉर एक्झाम्पल मला पाहिजे एक राग भैरवी पण टेक्नोमध्ये. आता ते मी कुणाकडून बनवून ऐकण्यापेक्षा मी AI ला सांगेन की असं बनवून दाखव ना कसं ऐकायला येईल. मग मी तीच आयडिया मे बी ओरिजिनल मध्ये ट्रान्सलेट करेल, त्यातून 1-2% घेईल किंवा काय घेईल. सो वेळ वाचला तुमचा आणि त्या गोष्टीचा फायदा तुम्हाला बऱ्याच गोष्टी. आणि आय थिंक सो हर म्युझिशियनने त्याचा यूज केलाच पाहिजे, कारण की जर तू टेक्नॉलॉजी ही कधी मागे नाही जाणार, ती पुढेच जाणार. त्याला जर तुम्ही नेग्लेक्ट करताय, अरे हा त्याचा गैरवापर होतोच ना, इंटरनेटचा पण गैरवापर होतोच, पण ज्याला चांगला वापर करायचा तो चांगला वापर करेल. आता आम्ही श्रेयसने वापरला त्याला त्याचे रील्स घेऊन त्याचा रॅप करून जगाला दाखवण्यासाठी, कुठला तरी दुसरा पोरगा काय ते भलत्या गोष्टीसाठी वापरतो, पण त्याचा यूज करून आम्हाला ते जाणार. आता हीच गोष्ट आम्ही 10 वर्ष आधी नाही करू शकलो असतो. आम्हाला कुठल्या तरी लेवलचे पाया पडायला लागले असते, अरे आमचं गाणं घ्या प्लीज, आमचं गाणं घ्या. आता ते इझी झालंय, डायरेक्ट ऑडियन्सला भेटतो आम्ही सोशल मीडिया. सो एव्हरी टेक्नॉलॉजी हर म्युझिक आर्टिस्टने घेतलीच पाहिजे, कारण म्युझिक पण इव्हॉल्व्ह होणार आहे, टेक्नॉलॉजी पण इव्हॉल्व्ह होणारच आहे. तर त्याला त्याच्याबरोबर मैत्री जर तुम्ही नाही केली तर मग तुम्ही मागेच जाल, असं माझं आहे. आणि आम्हाला तर मला तर एस्पेशली खूप यूज झालेला आहे. आणि आमचे ते सॉफ्टवेअर्स मध्ये पण त्याच्यात इंटिग्रेटेड काही AI टूल्स असतात किंवा काय, याचा यूज होतो. आणि मी आधी इंजिनियर असल्यामुळे मला कम्प्युटर इंजिनिअरिंग, तर मला क्युरिओसिटी असते त्या गोष्टींची, तर मी यूज करतो त्याचा घेऊन. तुला काय पद्धतीचं काम प्रोजेक्टसाठी विचारणा होते? तू ज्या पद्धतीची गाणी आल्यानंतर तुला अनेक देवा फिल्म नंतरही तुला विचारणा झाली असेल, किंवा काय पद्धतीचं काम तुला करायचंय आणि तुझ्याकडे येतंय? आता मला ज्या कामामध्ये जास्त करायला मजा येते ना, जे फिल्म म्युझिक वरती आता आम्ही काम करतो, त्यामध्ये हिंदी मराठी दोन्ही झालं, ते करायला जास्त मजा येते, बिकॉज मला एका दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हनी गोष्ट लिहायला भेटते. कारण जनरली ॲज अ रॅपर आमचं मोस्ट ऑफ द म्युझिक आमच्या पर्स्पेक्टिव्हनी असतं, की जनरली आमची स्टोरी असते किंवा आमच्या आजूबाजूची स्टोरी असते. आम्ही खूप कमीदा दुसऱ्याबद्दल लिहितो. तर मूवीज मध्ये असं होतं, त्या खूप चांगल्या ते एकतर मूवीजचं असं असतं की खूप एक्सटेन्सिव्ह असतं, ते कॅरेक्टर एवढं छान बिल्ड करून दिलेलं असतं, त्याची तुम्हाला डिटेल्स माहिती असतात, तो एखाद्या गोष्टीला कसा रिॲक्ट करेल तुम्हाला हे ठाऊक असतं, आणि त्या गोष्टींवरती मग तुम्ही एक गाणं लिहू शकता. स्टोरी टेलिंग करायला खूप वेगळा स्पेस भेटतो, ते खूप वेगळा प्लेग्राऊंड आहे. तर आता सध्या मला ते म्युझिक बनवायला सगळ्यात जास्त मजा येते. आता रिसेंटली पण तू आणखीन एक गाणं, मला वाटतं नाच करून, मी एक गाणं रिलीज केलं नाच करून, त्याचा म्युझिक व्हिडिओ येईलच हफ्त्याभरात. हो, तर ते ऐकू शकतोस आता आम्हाला? हो, मी तुम्हाला हुक ऐकवतो. त्याचं कसं आहे त्याचं हुक? विसरते विचार तू नाच, एकाचा उपाय तू नाच,
फिकीर नाही उद्याची आज, एकाचा उपाय तू नाच, विसरते विचार तू नाच, फिकीर नाही उद्याची आज, एकाचा उपाय तू नाच, असं काहीतरी गाणं आहे. वा, हे जे काही बीट्स आहे ना, मला असं कधीतरी तो तुम्हा दोघांना असं काहीतरी परफॉर्म करताना असं लाईव्ह बघायचंय जे माझं राहून शोला गेलंय. येणं पेंडिंग आहे. सो ते बघणं महत्वाचं ठरेल. पण क्रिटिक्स, जेव्हा तू ऑडियन्स इथे आहे, जे पार्टी करायला आलेले आहेत, एन्जॉय करताय, नटून थटून आलेले आहेत, आणि तू तुझ्या डीजे कन्सोलवर इथे असतोस, काय फिलिंग असते तिकडे? कारण ते तुझ्या जे गाणं तू वाजवणार आहेस त्याच्यावर ते थिरकणार आहेत. कधी कधी फरमाईशी येत असतात, पण तू तिथे काय फील करतोस? परमेश इथं घेतच नाही, म्हणजे हा. डे वन पासून आहे की अच्छा. नाही, ते अवॉइड करतो मी. पण मला खूप आवडतं की आपण काहीतरी एका कम्प्युटरमध्ये बनवलेलं आता एका फ्लोअरवर त्याच्यावर लोक रिॲक्ट करून नाचतायत, एवढे लोक. हम्म. ती जी फिलिंग आहे ना, की ती मला खूप आवडते. की म्हणजे ते ना, की एवढुशातून बनवलेली गोष्ट आता ही असं रिअल वर्ल्ड मध्ये त्याचा काहीतरी इफेक्ट होतोय, राईट. तर ते खूप भारी वाटतं. आणि मला एक्सपेरिमेंट करायला खूप भेटतं, कारण की मी दुसरं गाणी वाजवतच नाही कुणाची, सगळी गाणी माझीच असतात. रिमिक्सेस, त्याला रिमिक्सेस बनवून मी ट्राय करतो, की सगळे ओरिजिनल नाही तर रिमिक्सेस, जे कारण की काही काही गाणी माहिती असतात लोकांना, हो. तर त्याचं रिमिक्स करून प्ले करणं वगैरे. तर इंटरेस्टिंग तेव्हा वाटतं जेव्हा मी एकदम ओल्ड गाणं रिमिक्स करतो आणि मला असे 18 वर्ष नाही, क्लब माहिती नसतं 18 वर्षाचे, 21 वर्षाचे असे पोरं त्याच्यावर नाचताना मी बघतो आणि गातायत ते. लाईक एक माझं ते लाजरान साजरा मुकडाचं माझं रिमिक्स हो. आहे, हे पोरी गातायत ते गाणे की त्यांच्या आजीच्या टायमाचं गाणं आहे ते. हो. सो ते खूप फॅसिनेटिंग वाटतं मला, की त्यांच्यापर्यंत हे गाणं पोचलं, जे पोचण्याचे खूप कमी चान्सेस होते. हम्म. म्हणजे पोचू शकलं असतं मे बी देअर म्युझिक एन्थू, आणि त्यांनी जाऊन सर्च केलं असतं वगैरे, पण ते क्लब मध्ये त्याच्यावर नाचतायत, तर ती फिलिंग मला ना, म्हणजे मला त्याचं एक किक आहे ते जे बघणं, की अरे बापरे ह्याच्यावर नाचायचं. मी बघत होतो त्यांचे फेसेस, की ह्याच्यावर कशी रिॲक्ट करतात, या गाण्यावर कशी रिॲक्ट करतात. आणि कधी कधी मी ओरिजिनल बनवतो, मी तिथेच ट्राय करतो डायरेक्ट शो मध्ये. अच्छा, तिथेच एक्सपेरिमेंट ऑन द हा, माझ्यासाठी ते बेस्ट आहे, कारण की माझ्या आर्ट फॉर्मसाठी, डीजेइंग साठी. कारण की मी अख्खा 2 तासाचा सेट प्ले करत असतो, त्याच्यात मी बघू शकतो की हे जे मी नवीन गाणं बनवलंय हे कसं रिॲक्ट करतायत लोक. आणि त्याच्यात मला त्यांच्या डान्स मधून फीडबॅक येतो, की ह्या पॉइंटला एनर्जी ड्रॉप होते, ह्या पॉइंटला एनर्जी होते. कदाचित मला फक्त क्लबसाठी हे गाणं, आता तांबडी जांभळीचे किती वर्जन, हा सरप्राईज होऊन जातो, अरे हे काय केलं परवा मी नवीन ऐकलंय MVP ला. अच्छा, ते वेगवेगळ्या पद्धतीने तू वाजवू Revisit, हो. सो माझं असं आहे की त्यांना शो मध्ये आल्याचा एक्सपिरियन्स कसा देऊ, कारण की आजकाल एवढं सोपं झालं, तुम्ही सर्च करा आणि गाणं प्ले होतं. पण हा व्यक्ती शोला आलाय, ह्याला मी डिफरन्स कसा देऊ, कसं वेगळं करून दाखवू ह्या गोष्टीला. म्हणजे हर गाणं चेंज नाही, बट त्याला एक वेगळा एक्सपिरियन्स देऊ जो त्याला शोच्या दुसऱ्याकडे नाही भेटणार. अरे मी शोला हे ऐकलेलं, मी शोला ते ऐकलेलं. सो ते मला करायला भेटतं. तांबडी जांभळीचे मी 10-12 रिमिक्सेस बनवले, ते मी हर टाइमला वेगळं, मला डान्स फ्लोअरच्या हिशोबाने मी चेंज करतो ते, की नाही मला आज मी हे वाला करेन, आज हे करेन. तर ते गेज करणं जॉब असतं माझं, की नाही आजचं एनर्जी अशी आहे. तो कधी कधी एनर्जी कशी असते, वायबिंग असते, अच्छा, रोअरिंग नसते, बोंबलत नाही कोण. कधी कधी लोक बोंबलतात, तर तेव्हा तुम्ही डाऊन नाही जाऊ शकत. तर ते जे आहे ना प्लेइंग अख्खा, ते मजा ऑडियन्स येते किंवा करायला. कशा पद्धतीची लोक आली आहेत त्याच्यावर कशी आहेत, बिकॉज हर लोकांचं नाचण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. आता मी US ला शो प्ले करतोय, तर तिथे सरप्राइझिंगली रोअरिंग क्राऊड भेटतो मला. अच्छा, कारण की ते तर उतावलेले आहेत, त्यांना ते थोडी कुठे रोज असं पार्टीजला जाणार. इकडे तर ऍटलिस्ट ते लोक कुठे मुंबईला देशाबाहेर काय असतो रिस्पॉन्स? तू तिथे मराठी गाणी वाजवतो तेच वाजवतो मी, जे इथे वाजवतो, दुसरं काही वेगळं काही नाही. काय रिॲक्ट करतात ती लोक, काय उलट तिकडचा रिॲक्शन मला मॅसिव्ह भेटतो, कारण की त्यांना ते पाहिजे होतं. कारण की हे लोक आहेत ते 10-10, 15-15 वर्ष तिथे राहत आहेत, आणि त्यांचं त्यांच्या कल्चरशी कनेक्ट कुठेतरी सुटलेलं आहे. पण तरी ते असतात कनेक्टेड, कारण की आपले एवढे मराठी मंडळ जे आहेत दुसऱ्या कंट्रीजमध्ये, त्यांचे छोटे छोटे कार्यक्रम, बट ते तेवढ्यापर्यंतच असतात. नाटकं होतात मराठी, पण ते तिथपर्यंतच राहतात. आम्ही त्या कल्चरमध्ये रोज बघतोय ती कल्चर. आम्ही घराच्या बाहेर बसल्या तर मला दिवाळी दिसेल, त्यांना ते नाही दिसत. तर त्यांना उलट जास्त ते पाहिजे, इथलं कल्चर आपल्याला तिकडे घेऊन जायचंय, ते सगळ्या गोष्टी. हा. आणि देन ते मी असं काय काय शोज मध्ये बघितलेलं तिथे युएसच्या, की तिथे त्यांच्या फॉरेन फ्रेंडला पण इन्व्हाइट करतात. न्यूयॉर्कच्या शो मध्ये मला असं ग्रुपच दिसला, 4-5 फॉरेनर लोक होते, ते नाचतायत त्याच्यावर. ते लोक त्याच्यावर एन्जॉय करतात, कारण की हाऊस म्युझिक असल्यामुळे. हाऊस म्युझिक इज अ ग्लोबल जॉनर, सगळे लोक ऐकतात हाऊस म्युझिक बाहेर. डीजेस जॉनर बिगेस्ट, आता तर बिगेस्ट आहे हाऊस म्युझिक. हाऊस म्युझिक सगळ्यात मोठं झालेलं आहे, तर सगळे लोक ते ऐकतात आणि त्यांना ती वाईब येते.
आता त्यांना मी असं नोटीस करत असतो ते काय कसं रिॲक्ट करतात, तर ते बिकॉज बाजूचे अजून एनर्जेटिक आहे ते पण एनर्जेटिक होऊन जातात. अच्छा. आणि हे खूप मॅटर करतं. आणि ते तर येतील पार्टीला, त्यांना भले गाणं आवडतं म्हणून नंतर दिसतात, बाकीचे काय एवढं काय नाचत नाहीत, मग ते पण एनर्जी लो फील करते. तर ते खूप भारी वाटतं मला एक्सपेरिमेंट करायला, की बाबा हे इकडेपर्यंत पोचतंय. आणि बाहेरच म्हणजे टचवूड मला चांगलाच रिस्पॉन्स. आता परत जातो डिसेंबरला. वा. तर न्यू इयर्स आणि हो, year end. न्यू इयरच्या आधी जातोय. तर कॅनडा फर्स्ट टाइम चाललोय, मी गेलो नव्हतो. आणि परत त्यानंतर US असं आहे. किती छान. पण या सगळ्यामध्ये ना अनेकदा लोक म्हणतात की आताची जी गाणी येतात त्यांची व्हॅलिडिटी फार जवळपास 1 वर्ष, कधी वाजेल ते तर 1 वर्ष. आधीची जी गाणी आहे ना हम्म. अजूनही त्याचं काय म्हणतात तो त्याचा फ्लेवर जो आहे तो कायम आहे, किंवा त्याचं ते काय वाटतं तुम्हाला, तसं काही करायचंय की जे कायम नंतरही, की त्या जनरेशननुसार तुमचा हो. काय थॉट असतो मला तुम्ही वाटतं गाणी करता? तसलं म्हणजे आम्ही त्या हेतूनी गाणी बनवायला नाही बसत. आम्ही ह्या हम्म. हेतूनी गाणी बसत, चला आता काय तुला फील होते ते लिहून टाकू. तसं तांबडी चांबडी पण तसंच झालं. बरोबर. हा, पण जेव्हा आपण असं कोणता हेतू न ठेवता गाणी बनवतो ना, तेव्हा ती गाणी जनरली हो. खूप वर्ष Honesty, राहतात. आम्ही हां, honest again असतो. तेच. राईट. आणि आता असं झालंय की आता क्वांटिटी खूप झाली. आधी जेवढी गाणी यायची त्याच्या आता कमीत कमी 20-25 पट गाणी आणि येतात. ऍक्सेस पण मोठ्या वाढला. संख्येने. ऍक्सेस हो. ऍक्सेस आधी गाणं ऐकायचं म्हणजे कॅसेट हां, विकत एक घेऊन मशीन यायचं. पाहिजे. हा, हा. आता म्हणजे आम्हाला मोबाईलवरती अजून अशी आठवतं, वाजतात. बाबा म्हणजे कॅसेट आणायचे, तर कॅसेट अरे ते घरात उघडून प्ले करेपर्यंत ती एक्साइटमेंट असायची, मला ऐकायचं हे गाणं. आता ते राहिलं आता नाही. एक स्क्रोल केल्यावर आता तुम्हाला फटाक गाणी येतात तर तुमचे चान्सेस पण कमी होतात की लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. हम्म. हो. मग त्यासाठी बेस्ट काय, बी युअर सेल्फ, दॅट इज द मोस्ट युनिक कॉम्बिनेशन आहे. काय जे आहे ते सांगा तसं, तर लोकांच्या लक्षात राहील. पण जुनं ते सोनं म्हणतात. जुन्यातली गाणी ऐकून तुम्ही त्याच्यातलं काही रेफरन्सेस घेत असता का तुमच्या ऐकण्यामध्ये? कारण तुम्ही करायचंय तर तुम्हाला जास्तीत जास्त कन्झ्युम करायचं, हो, ऐकायचंही ते आहे. ते त्या गोष्टींकडनं खूप इन्स्पिरेशन आहे. मला वाटतं जरी तो साऊंड नाही दिसला त्याच्यामध्ये, तरी मे बी त्यांचा अप्रोच, त्यांची बोलायची पद्धत किंवा त्यांची एखादी गोष्ट मांडायची पद्धत, असे खूप सारे रेफरन्सेस तुम्हाला आमच्या गाण्यामध्ये हे म्युझिक इन्स्पिरेशन मध्ये मिळतात. कसे रेफरन्स घेतो क्रिटिक्स? हो, बरेच पडतात. कारण की मी नोटीस केलंय, जे आधीचे गाणी होती लाईक 60s वगैरे, ते वन टेक असं व्हायची. हो. ते प्रोड्युसर आता अरे एक लाईन बोलला पॉज, असं नाही व्हायचं. हो. अख्खं गाणं गायचं. एका काही take तेव्हा टाइम नसायचा, प्लस टेक्नॉलॉजी पण तशी नव्हती की बाबा तू हम्म. मध्ये येऊन कापणार, एडिट करणार वगैरे, तसं काय नव्हतं. तर त्याच्यामुळे ना गाण्यात इम्परफेक्शन्स दिसतात जुन्या, आणि ते इम्परफेक्शन मधून आलेले त्यांनी ते इम्प्रोव्हायझेशन दिसतात. काही मी अशी गाणी ऐकलेले आहेत. आणि मी आता वायनल्स पण कलेक्ट करायला चालू केलेत, ते ओल्ड वायनल्स मराठी अच्छा. सॉंग्सचे. अच्छा. तर त्याच्यातून तर मला कारण की ते प्रॉपर टेप रेकॉर्डिंग मला ऐकायला येईल त्याच्यातून. ते डिजिटली रिमास्टर्ड वगैरे नाही ऐकायचं त्याच्यात. तर त्याच्यातून पण मला ते इम्परफेक्शन दिसतात, की ह्या अरे हे इकडे घेतलंय नाही जागा, इथे एक टाकला, एक मध्ये एक पियानो टाकला त्यांनी. सो ते इम्परफेक्शन्स मध्ये मी शोधतो की ते किती इम्प्रॉम्प्टू आहे, ते अनप्लॅन्ड आहे जे आहे तिकडे. तर त्याच्यातून इन्स्पिरेशन घ्यायला भेटते. की तर आता बिकॉज अगेन AI आलंय, तर मला समजतं अच्छा ही कुठल्या रागमध्ये आहे. लाईक मी क्लासिकली ट्रेंड नाही, तर मला असं डायरेक्टली समजणार नाही कुठलं आहे, तर मी AIचा हेल्प करतो की कुठला राग आहे, ह्या स्केलमध्ये दुसरी गाणी कुठली आहेत, बरोबर. या डायरेक्टरने बनवलेली दुसरी गाणी कुठली आहेत, ह्या म्युझिक डायरेक्टर. तर ते मला रिसर्च करायला बरं पडतं. आणि कधी कधी मी यूज करतो, लाईक मी माझ्या म्युझिकमध्ये फ्लूट जास्त यूज करतो. ते मला आवडतं ती Nice. गोष्ट यूज करणं. तर ते फ्लूटचं इव्हन तांबडी चांबडीमध्ये पण हो. तुम्ही फ्लूट आहे, Flute आहे. तर ते कुठे प्लेस करायचं, लाईक इकडे असं ठेवू शकतो, ते जस्ट कॉन्शियसली येऊन जातं. आता मी हृदयनाथ मंगेशकरचे गाणी खूप ऐकलेले आहेत, एक्स्ट्रीम. आणि अच्छा. मला खूप भारी वाटतात ते, कंपोजिशन ते खूप एपिक वाटतं, की हे नाही सिम्पल, आता पण बनवणं इझी नाही ते. तर त्याच्यातून असं वाटतं हा इकडे कधी कधी नाही वापरण्याने पण खूप काय होतं. सायलेन्स ठेवा इथे काय नका वापरू, मग त्याच्या पुढचे येणारे गोष्ट हायलाइट होणार. तर हे सगळं मला जुन्यातून जास्त शिकायला भेटतं नवीनपेक्षा. कारण की नवीन आजकालचं म्युझिक खूप रेफर्ड आहे. अरे असं बनवायचंय, असं काहीतरी बनवायचंय, असं आहे. जुनं म्युझिक रेफर्डच नव्हतं. मे बी असेल, बट त्याच्या रेफरन्सेस खूप कमी असतील तेव्हाचे. कुठूनच ऐकणार तुम्ही गाणी, ह्याच्यासारखं बनवा त्याच्यासारखं बनवायला डिस्कशनच नाही होणार. सो ते तिथून मला तशी हेल्प खूप होते, लाईक म्युझिक प्रोड्युसर्स लोकांना समजून. राईट. पण तुम्ही दोघं काय ऐकता? तुम्हाला काय ऐकायला आवडतं? कोण इन्स्पायर करतो तुम्हाला या सगळ्या? तुझ्या रॅप फील्डमध्ये असेल किंवा तुझ्या म्युझिकमध्ये? दोघं काय ऐकता किंवा कोण इन्स्पायर करतं? मला एकतर कोणते मी आर्टिस्ट? इन जनरल मोस्टली इंडियन म्युझिक जर ऐकलं तर मी मराठी गाणी खूप ऐकतो. त्यानंतर मी कव्वाल्या ऐकायला मला खूप आवडतं. अच्छा. ते सोडून मला पंजाबी गाणी खूप आवडतात. मी करण औजला खूप काहीतरीच ऐकतो. तोच ऐकतो मी 2 वर्षापासून.
ते सोडून म्युझिक हिपहॉप रॅप ऐकतोय तर असे 2-3 रॅपर आहेत, जसे पुशा टी झाला, जेझी झाला, मॅक मिलर झाला. त्यांची गाणी ऐकून ऐकून मी पण असं लिहायला शिकलो आणि दॅट इज अ प्लेस मी जिकडनं खूप इन्स्पिरेशन घेतो. अच्छा. कृणाल? मी तर बरेच म्हणजे मी असं ते हे नाही, म्हणजे हर टाईपचं म्युझिक मला क्युरिओसिटी वेगवेगळं. असते की मला ऐकायचंय हे काय आहे, हम्म. हर जॉनर असं. पण तसं जनरली मी इलेक्ट्रॉनिक म्युझिक खूप ऐकलेलं आहे, कारण की मी तेच बनवतो, त्याच हम्म. मला आवड आली ते. तर डेव्हिड गेटा मी सगळे त्याचे आता म्हणजे सगळे हो. गाणी ऐकलेत वगैरे. आणि डाफ्ट पंक झालं, हे सगळे आर्टिस्ट जे इलेक्ट्रॉनिक मध्ये आहेत, हम्म. तर ते मी खूप ऐकलेत. आणि मी साऊंड ट्रॅक खूप ऐकतो, मूवीजचे साऊंड ट्रॅक. अच्छा. म्हणजे त्यात काही शब्द वगैरे काय नसतं, ते जस्ट फिलिंगसाठी ते त्या सीन मध्ये वाढण्यासाठी बनवलेलं आहे. तर ते मला खूप ऐकायला इंटरेस्टिंग वाटतं, कारण की तो फील्डच मला इंटरेस्टिंग वाटतं, ते साऊंड ट्रॅकवालं. हम्म. कारण की ते एका सीनला एलिव्हेट करून टाकतं. म्हणजे Nice. सीन मध्ये 2 व्यक्ती काय बोलत नाहीयेत, पण ते साऊंड ट्रॅक तुम्हाला ती फिलिंग पोहोचवतंय. बरोबर. तर ते मला एक्साइटिंग वाटतं. मग ओल्ड सॉंग्स झाले, मराठी मूवीजचे सॉंग झाले, दादा कोंडके एराचे सॉंग जे आहेत सगळे. ॲज अ साईड मी आता वायनल कलेक्ट करतो, तर मला ते पण असे पण म्युझिक ऐकायचं जे नाही आहे स्पॉटिफायवर. अच्छा. तर ते आणि वायनलची ती मजाच वेगळी आहे हम्म. ऐकण्याची, कारण की तुम्ही आर्टवर्क वरून जज करताय की गाणं काय असणार. बरोबर. आणि ते आताचं कसं गाणं, हा चला प्ले करा, ओके हे गाणं चांगलं आहे का नाही, एवढं इझी नाहीये. तुम्ही जाताय, अच्छा मग तुम्ही ते फिजिकली ओन करताय, तुमच्या घरी आहे ते, Right. दिसलंय कुठेतरी शेल्फवर ठेवलंय. सो ते आता मी जास्त इंटरेस्टेड आहे, लाईक वायनल म्युझिक कलेक्ट करण्यामध्ये. आणि आता मी जिथे जिथे जातो तिथून मी कलेक्ट करून आणतोच. ज्या ज्या देशात गेलोय त्या त्या देशाचं वेगळं वायनल म्युझिक असतं, अच्छा. ते तिथेच एक्सप्लोर करायला भेटेल मला. तिकडचे लोकल आर्टिस्टने बनवून ठेवलेले असतात, काय काय ओल्ड क्रेट्स असतात जे काही लोकांनी रिटर्न केलेत किंवा युज्ड आहेत. तसे असे अच्छा. अजून बाहेर असं कल्चर आहे, इंडियामध्ये एवढं नाहीये अजून, हम्म. व्हायरल कल्चर आलं नाही, पण तिकडे आहे. सो हे एक्सप्लोर करण्याचं माझं खूप आता चाललेलं आहे फेज. पण तुमच्या फील्ड बद्दल अनेकांना कुतूहल वाटत असेल ना, तुला पण विचारत असते, अरे कसं करतो, काय करतो, की तू हो. काय लिहितो, कसं लिहितो. हे कायम क्युरिओसिटी वाटणारं हो, क्षेत्र असते. दोघांचं आहे. हो. पण ज्यांना जे येऊ पाहतायत या क्षेत्रात, तुम्हाला काय त्यांना काही सांगावंसं वाटतंय, किंवा काही अशा गोष्टी आहे ज्या गोष्टी तुम्हाला टाळता येतील, किंवा या गोष्टीवर तुम्ही फोकस करू शकता? मग अनेक येणारे रॅपर्स असतील, किंवा श्रेयस काय वाटतं तुला, ज्या गोष्टी ज्यांनी तुला हा मदत झाली या क्षेत्रात हो, काम 2 करताना? गोष्टी, ज्या गोष्टी केल्या पाहिजे, ज्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, ती हे आहे की जनरली आता ज्या हिशोबाने मार्केट चालतंय त्या साऊंड मध्ये मिक्स व्हायला नका ट्राय करू. ही एक टाळायची गोष्ट आहे. की ती तुमची आयडेंटिटी बनायला नाही ट्राय करा, की जे बनतंय तसंच बनवून मी काहीतरी रेफरन्स मध्ये डिस्कोग्राफी नका बनवू तुमची, ते टाळा. आणि जे करा म्हणजे की तुम्ही वेळ घ्या, पण तुमची स्टाईल फिगर आउट करा. 1 वर्ष लागू दे, 2 वर्ष लागू दे. मग तिसऱ्या दिवशी तू जेव्हा तुझी स्टाईल फिगर आउट करशील आणि जेव्हा लोकांसमोर मांडशील, तर ते तुला अजून 30 वर्ष पुढे लक्षात ठेवते. नाही. एवढंच. प्रत्येकाची एक ती आयडेंटिटी, हो, स्वतःला जाणून घ्या म्युझिकली, म्हणजे हम्म. जे तुमचं क्षेत्र आहे ती त्यामध्ये. ओळख असं. महत्वाची. हो. कुणाल? माझं तर मला बरेच तसे विचारतात. डीजेइंग तर खूपच आता एक्सटेन्सिव्हली झालंय. लाईक रिसेंटली मी काय न्यूज बघितलेली की बर्थ रेट पेक्षा जास्त डीजे बनायचं रेट झालेला आहे. मी ते रील्स वर व्हिडिओही बघते, अनेक जण म्हणजे गावागावांमध्ये पण मुलं सगळ्यांना आता डीजे सुरू झालेत. बनायचंय असं ते झालेलं आहे आणि इट्स एक्सप्लोडिंग राईट नाव. तर मी कारण की डीजेइंग हे आर्ट फॉर्म असं काय करिअर आर्ट फॉर्म नाही. तुम्ही तुमच्या हॉबीसाठी पण डीजेइंग करूच करू शकता. शकता. तुम्ही घरात तुमची पार्टी चालली आहे तिथे डीजेइंग म्हणजे काय, ह्या गाण्यानंतर कुठलं गाणं प्ले होणार, ह्या गाण्यानंतर कुठलं प्ले होणार, आणि एक वाईब सेट करणं आहे. आता बरेच गावातले होतात, नाही मला असं डीजे म्हणायचं. तर आयडियली इफ तुम्हाला डीजे म्हणायचं, तुम्हाला स्वतःची गाणी बनवायला लागतील. रॅप मध्ये ऑब्व्हियस आहे, तुम्ही दुसऱ्याचा रॅप बोलून नाही काय करू शकत, राईट. पण डीजे मध्ये ऑब्व्हियस नाहीये अजून. कुठलाच डीजे असा बाहेर रिप्रेझेंट नाही करत आहे आपल्याला, कुठलाच नाही. दॅट्स द मेन रिझन. त्यांची स्वतःची गाणी खूप कमी आहेत. स्वतःचं गाणं कोण बनवत नाही, स्वतःचं ते बनवत नाही. डीजे आता झालंय की इफ तुम्हाला त्याचा करिअरच बघायचं आहे, तर तुम्हाला डीजेइंग पण, तुम्ही डीजे एक पार्ट आहे, तुम्ही म्युझिक प्रोड्युसर पण आहात, तुम्ही एक म्युझिक डिरेक्टर आहात, तुम्ही ते गाणं क्युरेट करताय, बनवताय. तर डीजे फर्स्ट यू हॅव टू थिंक की तुम्ही म्युझिक प्रोड्युसर बना. लाईक इकडून सुरुवात आहे आमची. हात्री बोलते साऊंड येऊन आणा, ते तर आमच्या ते पण लांब राहिलंय. त्याला गाणंच बनवायला त्यांचं असं आहे की नाही ते खूप हार्ड आहे. मला ऑब्व्हियसली ते हार्ड असणार ना. काय काय लोकांना असं वाटतं मी तिथे बनवतोय ते गाणं, एवढं म्हणजे एवढं त्याच्यात अनइन्फॉर्म्ड आहे ते लोक. त्यांना असं वाटतं की पहिली गोष्ट तर म्युझिक बनवायच्या लाईनवर जावा, एवढं बेसिक लेवलवर मला सांगायला लागतंय. मग तुम्ही डीजेइंग आणि तसं तुम्हाला करिअर त्याचं पुढे करायचं ते. आणि देन
हे म्युझिक असं इलेक्ट्रॉनिक म्युझिक याला बोलता येते, हे अख्खं म्युझिक आहे लॅपटॉपमध्ये बनतं. त्याला असं म्हणजे बाहेर काय स्टुडिओ आणि असं काय करायचं, तुम्ही एक गाणं एका लॅपटॉपमध्ये बसून बनवू शकता. त्या कमीत कमी इक्विपमेंट लागतं या गोष्टीला. तर शिकणं काय हार्ड नाहीये त्याच्यात. एक्सप्लोर करा म्युझिक, त्याच्यात तुम्ही बनवत जावा. जस्ट बनवा, ते इम्पॉर्टंट आहे. कारण की आता रिसेंटली ट्रेंड झालाय विच इज ते डीजे लोक एक गाणं घेतात, दुसरं गाणं घेतात आणि मॅशअप. ते पॉप्युलर होतो, नो डाऊट. लाईक काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्याने. काय करा म्हणजे करिअर्स पण घडतायत. पण मग आमच्यासारखं कोण येतं आणि तुमचं करिअर खातं मग बोलायचं नाही. तसं आहे ते. देन यू डोंट कंप्लेन की हा का चालतोय. तो चालतोय कारण तो बनवतोय. ॲज सिम्पल एज दॅट. तर ते मॅशअप्स वाला आहे ना, लाईक यू कॅन ट्राय आउट की हा चला मी असं काय ते करतो. इट्स व्हेरी कॉन्टेंट बेस्ड झालंय आता डीजे, की कॉन्टेंट फर्स्ट झालंय आता. काय पण तोच हेतू आहे. मला काहीतरी बनवायचं, अरे ह्याचा व्हिडिओ आपण असा बनवूया, पण इथून चालू होते डिस्कशन. हे बंद होईल. हे बंद करा. फर्स्ट गाणं बनवायचं बघा, तो व्हिडिओ नंतर बनवूच शकतो ना त्याचा. तर ते आजकाल कॉन्टेंट फर्स्ट सगळं इन्फ्लुएन्सर बनायचं ट्राय सगळ्यांचं झालंय. मे बी दॅट इज द राईट मूव्ह ऑर समथिंग, बट असं करून कोण पुढे गेलं नाही. लाईक हिस्ट्री एव्हिडंट आहे त्याचं. कॉन्टेंट फर्स्ट विचार करून कोण पुढे गेलंच नाही. पायरी पायरीने त्याची ती सुरुवात होणं गरजेचं आहे. त्याने तुम्ही तुमचा जो लक्ष आहे तो तुम्हाला गाठता येऊ शकतो. ह्याच्यात तुम्हाला ते कळलं. पण तुम्ही दोघं आहात तर तांबडी चांबडी झालं नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे मला ते आज दिवाळीच्या निमित्तानं तेही ऐकायचं आणि श्रेयस आणखीन एखादं रॅपही ऐकेन. तर प्लीज. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लकालक, खादीचा पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट टाकून मी टकाडक, चेहऱ्यावर तेजपणे चकाचक, आवाजात वजननी, बोलण्यात नजाकत, म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्कानं. जे तुला डाग दिसतायत अंगावर माखलेलं मातीच्या रंगात, जे पण काही दिलेलंय देवानं, मिरवतोय हक्कानं. क्लबमध्ये क्रिटिक्स तर मराठी वाजणारच हमखास. आपल्या कामात नाही कधी काय शंका, क्राऊडमध्ये दंगा बघ साक्षीला जनता. जिकडं जाशील तिकडं आपलाच आहे डंका, पद्धतशीर कारागीर लेखणीवर मारलेला आहे रंदा. मी गाडीवर फिरताना कामानी, मी स्टेजवरती भिजलो की घामानी. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लका 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 लका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लका 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 लका. वा, पुन्हा एकदा ते असं लाईव्ह ऐकता आलं. पण आणखीन एक श्रेयस, मला तुझं एखादं रॅप. रक्कम बोलणार, माझं ते फेवरेट गाणं आहे त्याचं. सॉरी तुम्ही इंटरप्ट करतोय. हे मी त्याचं लाईव्ह ऐकलं नाही. एवढं भारी गाणं आहे, तुम्ही आता ऐकाल. माझा मित्र अजिंक्य शिंदे करून त्यांनी याचा कोरस लिहिलेला, त्याच्यावरती मी एक वर्स लिहिला. ते कोरस काहीतरी असं आहे. अरे त्याचं कोरस तर स्टार्टिंग पासून घे ना. अरे मैत्रीला मतलब पाहिजेल, काहीतरी मकसद पाहिजेल. हे चार चौकात बसून काय होणार नाही, घरच्यांना तुझ्या बघ रक्कम पाहिजेल. अरे मैत्रीला मतलब पाहिजेल, काहीतरी मकसद पाहिजेल. हे चार चौकात बसून काय होणार नाही, घरच्यांना तुझ्या बघ रक्कम पाहिजेल. त्यापुढे माझा वर्ष येतो. अरे घरच्यांना सोड, इथं मला पण रक्कम पाहिजेल. चालत नाही ढिल्ले लोक, मैत्री पण घट्टच पाहिजेल. माझा तू हट्टच पाहिलं नाही, पोरींना लागतो या मानेचा वास, तिला खिशातलं माझ्या ते अत्तर पाहिजेल. पण 17 नाही 70 पाहिजेल. मुद्दल पण भक्कम पाहिजेल, पटकन पाहिजेल. मुंबई नाही पुणे नाही धरती पण अखंड पाहिजेल. पुसतो मी कलेला ऐकणारे कट्टर पाहिजेल. सोबतीला पिणारे फुकणारे अट्टल पाहिजेल. पंक्तीला बसणारे अस्सल पाहिजेल. रस्ते पण खडतर पाहिजेल. जीवनाचे धडे ते शिकायला अडचण पाहिजे. घरच्यांना सोडी तर मला पण रक्कम पाहिजेल. अरे मैत्रीला मतलब पाहिजेल, काहीतरी मकसद पाहिजेल. हे चार चौकात बसून काय होणार नाही, घरच्यांना तुझ्या बघ रक्कम पाहिजेल. पण ते तुझं उद्धटे गाणं मलाही प्रचंड आवडतं, तर ते प्लीज ते सादर करशील. आपण अनुभवले धंदेनी, अनुभवली चाकरी, दिवस रात्र घासली तरच गोड लागते भाकरी. तिखट पाहिजे भाजी आणि भातावरती आमटी, क्लब मधल्या शो नंतर फ्लॅट वरती पार्टी. शहरातली पोरं पण ती बीट वरती रानटी मी फाडली. कचऱ्यागत रॅपर या देशात पण आपण नक्की झाडली. उभ्या उभ्या पाडली, मार्केट खाऊन घालणारी मी शतपावली. शर्यत नाही धावली, शायनिंग नाही मारत आपली पूर्ण उरते सावली. मी गाणी लिहितो आवडीनी, नवीन पोरं प्रसिद्धीला हावरी. हीच कला माझी माऊली, मी सावरीन जे पण घेईन छातीवर. जोवर या शरीराची साथ नंतर विस्कटणार मातीतच. तुम्ही सीन मिरवा खांद्यावर, मी नाचवणार बोटांवर. किंमतनी लायकी माझी मोजत नाही नोटांवर. विश्वासनी भरोसा जर स्वतःवर, हमखास मी जे पण इथं बोलतो ते होणारच मी उत्थट. बोलतो ते शुद्धच पण जळणाऱ्यांना खुन्नस. बाकी दुनिया चालते आपल्या मूडवर मी उत्थट.
मज्जा. असं काहीतरी कमाल गाणं आहे. क्रेझी मला ते रॅपची हीच गंमत धन्यवाद. आवडते, कारण ते जे शब्द येतात त्याच्यातलं काहीतरी म्हणणं आहे किंवा त्या पेस मध्ये जे काही तुम्ही सादर करता त्याच्यावर ते म्युझिक आहे, ही कमालीच आहे. मग अनेक जण ते म्हणतात, पण मला त्याचं कायम कुतूहल असतं. त्यामुळे मला तुम्हाला सगळ्या कलाकारांसोबत गप्पा मारायला खूप छान वाटतं. आणि दिवाळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्ही दोघं आलेला आहात, मला खूप छान वाटतं. आणि पुन्हा Thank you. छान Thank छान you so कामं much, करत आम्हाला राहा आणि असंच भेटत राहा. नक्कीच परत खूप भेटू खूप आपण शुभेच्छा. पुढच्या वर्षी. दिवाळीच्या थँक्यू सो शुभेच्छा. मच. थँक्यू सो मच.